आता बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून। निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नवीन चिन्ह देण्याची मागणी करणारी याचिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात केली। त्यामुळे राष्ट्रवादीत घड्याळ्यावरून पुन्हा घमासान होण्याची चिन्ह आहेत। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत चिन्हावरून काय घडतंय पाहूया हा खास रिपोर्ट। राष्ट्रवादीचं घड्याळ जाणार? अजित पवारांना नवं चिन्ह द्या। पवारांच्या राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात याचिका। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलंय। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरू देऊ नका अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे। नेमकं या याचिकेत काय मागणी केली आहे पाहूया। शरद पवारांच्या पक्षाकडून शुक्रवारी सुप्रीम कोर्टात मागणी करण्यात आली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह द्या। निकाल लागत नाही तोपर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्यास बंदी घाला। अजित पवारांना नव्या चिन्हाची मागणी करण्यास सांगा। प्रकरणावर 25 सप्टेंबरला सुनावणीची शक्यता आहे। आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे, तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आहे। आमची पहिल्यांदा मागणी केलेली नाही, आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे। संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे। जे आधीचं चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं ते अदृश्य शक्तीने चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं। तुतारी वाजवणारा माणूस। नैराश्य आलेले काही मंडळी जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयामध्ये काही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतात। माझं आता सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी नुकतं संभाषण झालं। काल तो सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा मांडण्यात आला। येत्या बुधवारी त्या संदर्भामध्ये सुनावणी आहे। आम्हाला विश्वास आहे की आमचे ज्येष्ठ विधिज्ञ आम्ही जो निर्णय घेतला तो कायद्याच्या कसोटीवरती त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत म्हणून घड्याळाच्या चिन्हासह आम्हाला मान्यता दिलेली आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपक्षांचा मोठा फटका बसला। शरद पवार पक्षाला निवडणुकीत तुतारी हे चिन्ह मिळालं, तर काही अपक्षांना तुतारी सदृश्य ट्रम्पेट चिन्ह मिळालं होतं। या चिन्हामुळे मतदार संभ्रमित झाला आणि शरद पवारांची मतं अपक्षांना मिळाली होती। विधानसभेत हा घोळ टाळण्यासाठी आणि अजित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी शरद पवारांकडून नवा डाव टाकण्यात आलाय। यापूर्वी सुप्रीम कोर्टानं ही याचिका दाखल करून घेण्यास मात्र नकार दर्शवला होता। यावेळी ही याचिका दाखल करून घेतल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे। त्यामुळे घड्याळाची टिकटिक विधानसभेत सुरू राहणार की नाही हे पाहण्यासाठी सगळ्या राज्याचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।